लवेबल कॅरेक्टर्स ऑन स्क्रीन येत आहेत. म्हणजे सगळ्यांचे आवडते असे दोन कलाकार ऑन स्क्रीन येऊन सुपरहिट जोडी दिसते. ऑफ स्क्रीन तुमच्या दोघांची जोडी कशी? सुपरहिट. फेवरेट लव्ह स्टोरी कोणती तुम्हाला जी पर्सनली आवडते चित्रपटांमध्ये? जसं कलहोना तुम्ही म्हणाला आता आरपार आहे मला वाटतं. आमचा बर्थडे आहे यार 12 तारखेला. आम्ही दोघांचाही आहे. एक आमच्या दोघांचाही वाढदिवस हा 12 सप्टेंबरला रिलीज आहे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, प्रेम कधी कुठे होईल हे सांगता येत नाही आणि प्रेमात पडल्यावरती ही प्रेमाची कहाणी ट्विस्ट अँड टर्न शिवाय पूर्ण होत नाही. तसंच प्रेमात पडल्यानंतर माणूस आरपार सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे कोणताही परीक्षा असो त्याच्यासाठी तो तयार असतो. आज मी एवढं सगळं सांगते कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये अशीच एक लव्ह स्टोरी घेऊन आलेली आहे. ते म्हणजे येत्या 12 सप्टेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीस येणारा आरपार ह्या चित्रपटाचे प्रमुख कलाकार, ते म्हणजेच सगळ्यात आधी मी तिचं इंट्रोडक्शन करेन ते म्हणजे फुलपाखरू ह्या मालिकेतून फक्त घरात नव्हे तर मुलांच्या मनात सुद्धा एक वेगळी घर करणारी अशी वैदेही म्हणजेच ऋता, आणि जुळून येते रेशीम गाठी ह्या मालिकेतून मुलींच्याच नाही तर मुलींच्या आईच्या मनामध्ये सुद्धा घर केलेलं की असाच जावई बापू पाहिजे असा ललित म्हणजेच आदित्य हे भूमिका ज्याने साकारलेली जुळून येते ह्या रेशीम गाठी मधला ललित, या दोघांचं स्वागत करूया आणि आरपार ह्या चित्रपटामधला जो त्यांचा अनुभव आहे किंवा हा चित्रपट करतानाचा त्यांचा अनुभव कसा होता हा त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि काय काय मजा मस्ती सुद्धा त्यांनी केली शूट वरती ते सुद्धा जाणूया. सगळ्यात आधी ललित आणि ऋता, तुमच्या दोघांचं सुद्धा नवभारत नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत असो. आणि तुम्ही दोघं कसे आहात? आम्ही एक्साइटेड. मूवी येते त्याच्यासाठी एक्साइटेड. काय सांगशील ऋता, कशी आहेस? खूप एक्साइटमेंट आहे आणि नर्वसनेस पण आहे डेफिनेटली. बट आता झाले आता किती 4च दिवस उरले, त्यामुळे वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड की कसा काय, कारण ट्रेलर टीजर गाण्यांना खूप अमेझिंग रिस्पॉन्स आहे. सो वी आर जस्ट होपिंग की खूप शोज हाऊसफुल. फुलपाखरू बटरफ्लाईज फक्त ओटामध्ये जातं सगळंच झालं, आता काहीच सुचत नाहीये त्यामुळे. मी सुरुवात करते पहिल्या प्रश्नाला. खरं तर आरपार फार वेगळं नाव आहे चित्रपटाचं आणि कुठेतरी माझ्यामध्ये खूप काळानंतर पुन्हा लव्ह स्टोरी येते आणि ती सुद्धा आपण ट्विस्ट टर्न असं म्हणतो ना त्या पद्धतीची. तर जेव्हा ही स्क्रिप्ट तुमच्या दोघांकडे हातात आली की तुम्हाला ही भूमिका साकारायची, हा चित्रपट आहे, सगळ्यात आधी विचार डोक्यात काय आला आणि कोणती गोष्ट आवडली की नाही आपण ही भूमिका स्वीकारूया आणि हा चित्रपट करूया? माझ्याकडे जेव्हा स्क्रिप्ट आलं तेव्हा मला वाचल्यावर असं झालं की ऍक्टर म्हणून मला जे काही करायला आवडेल ते सगळे या स्क्रिप्टमध्ये. तर तो तर एका कुठल्याही ऍक्टरला एक म्हणजे ती त्याला हवी असणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मला अशी झाली की त्यातलं जे म्हणणं आहे ते खूप आत्ताच आहे, ते खूप फ्रेश आहे. तसं म्हटलं गेलं नाहीये, त्या पद्धतीने म्हटलं गेलं नाहीये. जरी प्रेमाबद्दलचे सिनेमे आपण बघितले असतील तरी सुद्धा आत्ता प्रेमाबद्दलचं जे काही चाललंय लोकांचं, मुलांचं, त्यांच्या मनात, त्यांच्या जोडीदाराबरोबर त्याबद्दलचं म्हणणं असणारा हा सिनेमा आहे. तर मला अगदीच या सिनेमाचा भाग होण्याचा, पार्ट होण्याची माझी इच्छा होती आणि मी ती संधी सोडली नाही. तू काय सांगशील? मला जेव्हा गौरवने नरेशन दिलं तेव्हा मी त्याला एक सांगितलं की मी हे मीच करणार. कारण लाईक ललित सेड की काय म्हणजे नाही कशाला म्हणणार तुम्ही नाही, कारण तुम्हाला ऍज अन ऍक्टर हे प्लॅटर मिळतं. एकतर की तुम्हाला सगळे इमोशन्सचे सीन्स मिळत आहेत, सगळेच भाव आहेत त्यात. म्हणजे तुला फिल्म बघितलं, आता ट्रेलर बघून तर साधारण अंदाज आला असेल की म्हणजे ग्राफ वाईज असं सगळंच म्हणजे असं एक असं पण म्हणतो ना की इमोशन्सचा चोथा होतो, ते सगळंच तुम्हाला फिल्म बघून होतं. आणि गाणी आहेत, 8 गाणी आहेत आमच्या फिल्ममध्ये. डान्स नंबर आहे, रोमॅन्टिक नंबर आहे, लिपसिंग सॉन्ग आहे. त्यामुळे तुम्ही कशाला नाही म्हणणार म्हणजे. आणि ऑल्सो त्याही ते खूप उत्तम लिहिलेलं पात्र आहे. म्हणजे मला असं वाटतं की एका मेल रायटरने इतक्या छान पद्धतीने फिमेल कॅरेक्टर लिहिणं हे खूप रेअर आहे. म्हणजे त्यांनी खूप, कारण अमरप्राची खूप लेअर्ड आहे, खूप म्हणजे सिंग्युलर जाणारं एक असं पात्र नाहीये. दोघांची खूपच अमेझिंग लिहिलंय त्यांनी. आणि गौरव पत्की ज्यांनी लिहिलंय आणि डिरेक्ट केली आहे फिल्म, ही ऑफ आर एज, म्हणजे खूपच यंग आहे आणि त्याला सगळंच ते खूप रेझोनेट होतं सगळंच की वी हॅव बीन देअर, वी हॅव डन दॅट, वी हॅव एक्सपिरियन्स दॅट सगळंच. त्यामुळे असं वाटलं की ही गोष्ट सांगायला पाहिजे. आणि ती जेव्हा आपण फिल्मला हो म्हणतो तेव्हा डेफिनेटली आपल्याला त्याच्या स्केलचा अंदाज नसतो. ते सगळे जेव्हा माणसं जोडत जातात तेव्हाच कळतं. पण प्रायमरीली जे मला वाटतं, जे इन्स्टिंक्ट मला वाटलं होतं, मी बरोबर म्हटलं होतं हे मीच करणार. ही दोन्हीची भूमिका आहे, म्हणजे जेव्हा भूमिका तुम्ही करत होता कुठली अशी गोष्ट आहे जी तुम्हाला रिलेट झाली स्वतःमध्ये सुद्धा आहे आणि त्या पात्रामध्ये सुद्धा आहे?
मला वाटतं अँगर इश्यू दोघांचे दोघांचंही मला वाटतं की तरी मी खूप काम केलंय माझ्या अँगर इश्यूवर, पण अमरने अजून तेवढं काम केलं नाहीये. पण त्याच्या मनात वेगळं आहे आणि तो चेहऱ्यावर वेगळा आहे असा तो नाहीये. तर ती गोष्ट मला रिलेट होते की जे आहे आतमध्ये तेच त्याचं बाहेर सुद्धा आहे. तो आरपार खरा आहे तसा त्या बाबतीत. समोर काहीतरी वेगळं बोलतोय, काहीतरी मागे वेगळं बोलतोय असा तो नाहीये. तर ही गोष्ट मला म्हणजे ललित आणि अमरमध्ये प्रामाणिकपणा खरा आहे की जो हा म्हणजे हे आहे की जे आहे जे ज्याच्याबद्दल जे वाटतंय ते कधी कधी आपण पटकन म्हणतो या गोष्टीला हा. किंवा स्पष्ट वक्ता सुद्धा हो, म्हणतो. असं म्हणतात ते तसं मला. ऋता, तू काय सांगशील? मला असं वाटतं प्राची सगळंच खूप ओव्हर फील करते, जे माझ्यात आहे खूप जास्त, जे मी आता खूप कंट्रोल करायचा प्रयत्न केलाय किंवा काम करायचा प्रयत्न केला. कारण ह्याने होतं काय की आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो. तर मला ते पटकन कंपार्टमेंटलाइज करता येत नव्हतं, जे मी आता खूप काम केलंय. तर प्राच्यामुळे ते मला परत जगता आलं. आणि मे बी तेव्हा त्या वयात मला ते वाटत होतं, म्हणजे जेव्हा मी 20s मध्ये होते ते मला वाटायचं की ही माझी विकनेसच आहे, कारण मी सतत खूप ओव्हर फील करते. म्हणजे तो समोरचा माणूस असं बोललाही नसेल पण आपण एक वेगळंच एक शिट मग असं झालं असं ते एक जे होतं ते मला असं वाटतं ते थोडं प्राचीचं जे ओव्हर फील करणं आहे ती आता मला तिची ताकद वाटते डेफिनेटली. कारण आत्ताच्या काळात एवढं पीपल आर व्हेरी पटकन डिटॅच होतात ते. बरोबर. तर ते अटॅचमेंटला एवढं महत्व देणारं पात्र किंवा माणसं तशी कमी, कारण भीती की आपण हर्ट होऊया नाही. सो मला असं वाटतं ती आता मला ताकद वाटायला लागली, कारण अमाऊंट ऑफ किंवा ज्या पद्धतीने मी कोणाला अटॅच होऊ शकते ह्याला काही थोडं एक्स्ट्रीम आहे ते जरा, तर ते मला खूप रिलेटेबल वाटतं. जे आय थिंक सगळीजण रिलेट करू शकतील अमर आणि Definitely, प्राचीला, yeah. आणि ते सुद्धा शिकू शकतील काही Yeah. नवीन गोष्टी. खरं तर चित्रपटामध्ये आय थिंक प्रेम कहाणी ही फुटबॉलच्या टर्फवरती सुरू होते, म्हणजे प्रेम कहाणीची सुरुवात. तर कुठेतरी खेळ आहे चित्रपटामध्ये. हा चित्रपट करताना तुम्ही कुठला नवीन खेळ शिकला आहात का असा? फुटबॉल मला कॉलेजमध्ये असताना खूप खेळायला आवडायचं. तर आमच्या असं काही प्रोफेशनल लेवलला नाही, आम्ही खूप आमचं रावडी आणि गावठी पद्धतीनेच खेळायचो. चपला लावून त्याचा गोल केलाय, गोल बॉक्स केलाय वगैरे. पण त्या निमित्ताने ते करता आलं, म्हणजे या इथे खेळता आलं आणि टफवर पण खेळायचं होतं, कॉलेजच्या ग्राउंडवर पण खेळायचं होतं. तर ती एक गोष्ट होती. मला वाटतं की तुला कार्ड्स टॅरो कार्ड्स हो या तो पण एक एलिमेंट आहे आमच्या फिल्ममध्ये. आणि ती वैष्णवीला वैष्णवी. ती येतही होतं हो ना, म्हणजे tarot cards. जिने माझ्या मैत्रिणीचं काम केलंय दिव्या. सो ती कॅरेक्टर म्हणजे ते कॅरेक्टर टॅरो कार्ड्स बघत असतं आणि असं, आणि ते तिला येतही नव्हतं, म्हणजे so it was amazing. ते या मला दोन गोष्टी नवीन तुम्हाला एक्सप्लोर आणि शिकायला मिळाल्या. डेफिनेटली Yes. खरं तर मी जसं इंट्रोडक्शन मध्ये म्हणाली होती की ललित बद्दल की जुळून येते रेशीम गाठीमधून मुलींच्या मनात नाही तर त्यांच्या आईच्या मनात सुद्धा घर केलं होतं की असा जावई बापू पाहिजे. हो. आणि फुलपाखरू मधली वैदही घरातच नाही तर मुलांच्या मनात सुद्धा रुजली होती. आणि हे दोन लवेबल कॅरेक्टर्स ऑन स्क्रीन येत आहेत, म्हणजे सगळ्यांचे आवडते असे दोन कलाकार ऑन स्क्रीन येऊन सुपरहिट जोडी दिसते. ऑफ स्क्रीन तुमच्या दोघांची जोडी कशी आहे? सुपर हिट. काय धमाल मस्ती, काय किस्से सांगू शकाल? कारण आम्ही खूपच लवकर म्हणजे खूपच असे जेल झालो आम्ही काम करण्यासाठी पण एकमेकांबरोबर खूपच कम्फर्टेबल होतो. आम्हाला तो रिस्पेक्ट पण एकमेकांबद्दल जाणवत होता पूर्ण वेळ काम करत असताना. कारण ज्या सिन्सिअरिटीने ऋता काम करते ते बघून अजून जास्त आनंद होत होता. आणि ज्या पद्धतीने त्याच्यामुळे फिल्म म्हणून कुठलंही जे होतं इंटेन्शन तेच होतं की फिल्म कशी चांगली होईल, हा संपूर्ण सीन कसा चांगला होईल, त्यासाठीचीच सगळी मेहनत घेतली जात होती. त्यामुळे खूपच मजा आली. आम्ही पूर्ण वेळ एन्जॉय करत होतो, म्हणजे आम्ही सीनही तेवढेच जास्त एन्जॉय करत होतो आणि सीनच्या व्यतिरिक्तचा वेळही जेवढा काही असेल थोडा बहुत, कारण तो थोडा बहुतच होता आमच्याकडे, कारण आम्ही कंटिन्युअसली शूटच करत होतो, पण तोही आम्ही एन्जॉय करत होतो. मला आठवतंय आम्हाला एकदा रात्री आमचं पॅकअप झाल्यावर ऋता, मी आणि गौरव आमचा डिरेक्टर आम्ही फिल्म बघायला गेलो होतो. कल हो ना. आम्ही इतके दमलो होतो, आम्ही असे होतो पण तिघही शाहरुखचे मेजर फॅन, त्यामुळे आम्ही म्हणतात नाही आम्हाला असं झालं की थोडंसं काहीतरी फ्रेशनेस काहीतरी हवंय, काहीतरी थोडंसं पाहिजे. जरा बघायला आपण पाहिजे. काहीतरी आपण तर थिएटरमध्ये तेव्हा जुने सिनेमे लागत होते, तेव्हा शो लागला होता. तर आम्ही तिघांनी जाऊन थोडा वेळ झोपलो होतो मी त्यात, पण येस. फेवरेट लव्ह स्टोरी कोणती तुम्हाला जी पर्सनली आवडते चित्रपटांमध्ये? जसं कल हो ना हो तुम्ही म्हणाला आत्ता आरपार आहे मला वाटतं.
तर तू काय सांगशील, तुमची ऑफ केमिस्ट्री कशी होती? म्हणजे छान विषयांवरती गप्पा चालायचा की मस्ती मजाक कसं नाही नाही, असायचं? आय डाऊट आम्ही म्हणजे मस्ती तसे आम्ही मस्ती करणारे दोघेही नाही आहोत फार. म्हणजे कामा रिलेटेड ऑब्व्हियसली आमचं जास्त डिस्कशन होतं. कारण लाईक ही सेड ना, मला असं वाटतं दोघांमध्ये ही क्लॅरिटी होती की हे कोलॅबोरेशन आहे. यात माझं तुझं काहीच नाहीये, यात जे काही आहे ते आमचं आहे. त्यामुळे तो अप्रोचच होता आणि प्रत्येक वेळी हाच अप्रोच होता की आपली फिल्म चांगलीच झाली पाहिजे. म्हणजे आपली केमिस्ट्री वर्कच झाली, म्हणजे आम्हाला दुसरं काही ऑप्शनच नव्हतं. म्हणजे कारण त्या स्क्रिप्टला जेव्हा तुम्ही फिल्म बघाल ती केमिस्ट्री वर्क नाही झाली ना, तर ते समहाऊ जे म्हणायचे ते पोहोचू शकणार नाही कदाचित. सो आम्हाला काही दुसरा ऑप्शन दिला नाही आमच्या डिरेक्टरने. म्हणजे तुम्ही जमवून घ्या आता असं झालं. आमच्याकडे वेळ खूप कमी होता. सो आणि लाईक आय सेड की दोघेही मे बी नाही ह्युमन्स म्हणून खूप सिक्युअर आहोत. म्हणजे मे बी या ज्या फेज ऑफ लाईफ मध्ये आहोत आम्ही म्हणून पण आलो असेल की आता मेच्युरिटी पण येते ते पण असेल. तर ते आय थिंक त्यामुळे दिस वॉज द राईट टाइम वेअर आय थिंक आम्ही दोघांनी करेक्ट वेळेला एकमेकांबरोबर काम केलं. खरं तर या चित्रपटामध्ये गाणी खूप सुंदर आहे आणि शंकर महादेवन वैशाली आहे. सो तुमच्या दोघांचं फेवरेट गाणं कुठलं त्या माझी चित्रपटामध्ये? सगळी त्याच्यात मारामारी होईल खरंच नाही, आमची, आणि मी मी स्वतः चिंताच नाही बरोबरच. करणार. एखादं म्हणलं नाही, कारण all त्या songs. त्या वेळेला ते जे गाणं ऐकलं ना की ते चांगलं वाटतं. आणि हम्म. गुलराज सिंगला हे सगळं याचं क्रेडिट जातं, ज्याने सगळी गाणी केली आणि त्याने एकतर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी केली आहेत बरोबर. आणि ती लिहिली सुद्धा इतके चांगले चांगले लिरिसिस्ट आहेत आपल्याकडे. फारच सुंदर काम झालंय. जागरण गोंधळही चांगला वाटतो. मग आरपारचा टायटल ट्रॅक आहेच आहे. मग 36 गुण. 36 36 गुण आहे. गुण. मग होशील होशील ना ना, होशील आणि का अजून पोरी. म्हणजे जी अजून चार गाणी गाणी येणार यायची. आहेत. म्हणजे ते खरं पण तर अजून. चित्रपट धमाल असणार आहे, कारण हो. सुंदर अशी स्टार कास्टिंग आणि त्याच्यासोबत ही गाण्याची जुगलबंदी सगळी Correct. काही असणार. Correct. कठीण प्रसंग कुठला होता जो तुम्हाला पूर्ण शूटच्या दरम्यान वाटला की तो एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी कठीण होता निभावणं? फिल्म रॅप झाला तो. बापरे. ऍक्च्युली कारण त्या दरवेळेला त्याने अशाच ठिकाणी आम्हाला तो टेस्टच करत होता गौरव. त्याने अशा सिच्युएशन हे करत होता की अजून कसं कठीण करता येईल या सिच्युएशनला, I know. इमोशनली, फिजिकली. आणि त्या प्रत्येक सीन मध्ये ते होतं. आणि आम्ही कंटिन्युअसली एका दिवशी एखादा इमोशनल सीन आहे तर लगेच त्याच्यानंतर कुठला तरी एखादा रोमॅन्टिक सीन पण करतोय. तर त्याला आम्हाला काहीच कळत नव्हतं. आमचा मेंदू पूर्ण हे झाला होता, म्हणजे कन्फ्युज झाला होता की काय चाललंय तुमचं. कारण आम्ही खूप खूप जास्त इंटेन्स, खूप जास्त टॉक्सिक असे पण सीन करत होतो, खूप जास्त रोमॅन्टिक, खूप जास्त म्युझिकल असे पण सीन करत होतो एकाच दिवशी आजूबाजूला. आणि ते करणं भाग होतं, कारण ते सगळं आहे सिनेमामध्ये. म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ करायला हो, तर प्रत्येक त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये. ते सगळंच कठीण होतच. म्हणजे पण अर्थात एवढी चांगली टीम बरोबर असताना बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सोप्या पण होऊन जातात. ऋता, तू काय सांगशील, तुझ्यासाठी अशी कुठली फेज होती जी कठीण वाटत होती तुला? नाही, मला निघताच येत नव्हतं तिथून. म्हणजे मी पुण्याला शूट केलं आणि मी सकाळी लवकर उठून पळाले ना सगळ्यांना. आय जस्ट कुडंट लीव. मला असं झालं की नाही यार, हे मला ते प्रोसेस. आणि ऑल्सो इट्स सो हॅपन की आमचा एक शेवटचा शॉट असणार होता, पण तो लोकेशनमुळे तो काहीतरी गडबड झाली आणि तो शॉट नाही झाला. आणि आम्ही गाडीत बसलो होतो आणि आम्हाला सांगितलं की रॅप. तर आम्हाला ते हा शेवटचा शॉट आहे हेही फील घेऊ दिलेला नाहीये गौरवने. तर ते काही क्लोजरच मिळेना कशाचं काही. इमोशनल आणि Yeah, अशा yeah. सगळ्या गोष्टी. 12 सप्टेंबर ही तारीख आहे. खरं तर 12 सप्टेंबरला अजून 2 चित्रपट रिलीज होत आहेत, दशावतार हो. आणि बिनलग्नाची गोष्ट. हो. तर कुठेतरी अशी भीती वाटते का की कॉम्पिटिशन तगडी आहे आणि मराठी सोबतच कॉम्पिटिशन होते? नाही, मला असं वाटतं की आपल्याकडे मराठी माणसांची लोकसंख्या एवढी जास्त आहे. आतापर्यंत आपल्याकडे जेव्हा जेव्हा सिनेमे हिट झालेत, सुपरहिट झालेत, तेव्हा 5% लोकांनी जरी सिनेमा बघितला तरी सुद्धा तो सुपरहिट होतो. कारण तेवढे तुम्ही जर सगळं काढलं, 5% लोक म्हणजे किती लोक होतात आणि त्यांनी जर सिनेमा बघितला तर किती अर्निंग होतं. तर त्याच्यामध्ये सिनेमा जर हिट होऊ शकतो, तर आपल्याकडे अजून भरपूर जनता आहे ज्यांनी सिनेमा अजून ते थिएटरपर्यंत कदाचित जात नाही, त्यांना जाऊन बघावंसं वाटत नाही. तर मला बिलकुल अशी भीती नाहीये. मला असं वाटतं की आपल्या मराठी लोकांमध्ये ती ताकद आहे की तिन्हीच्या तिन्ही सिनेमे आपण सुपरहिट करून दाखवू शकतो. तिन्ही सिनेमांचं बाज वेगळा आहे. मला वाटतं त्यांची त्याच्यामुळे लोकांना असं होणार नाही की मी हा सिनेमा बघितला तर हा नाही मला आता बघायचा आहे. कारण मी हा सिनेमा बघितला तर मला तर हा पण बघावासा वाटतोय, तर त्यांना तो बघावासा वाटू शकतो आणि ते बघूही शकतात. असं मला वाटतं की त्याच्यामुळे हे कॉम्प्लिमेंट जर आपण केलं तर मला वाटतं की मराठी सिनेमा आणि एकाच दिवशी जर असे तिन्ही सिनेमे आलेत आणि तिन्ही सिनेमे जर चालले तर हा आपल्यातलंच एक काहीतरी एक रेकॉर्ड होऊन जाईल.
आणि लोकांना एक काहीतरी उदाहरण कायम राहील. पण समजा ही तारीख 12 सप्टेंबर नसून दुसरी तारीख असती तर चांगला अजून रीच मिळाला असता किंवा प्रतिसाद आला असता. आमचा बर्थडे आहे यार 12 हो. तारखेला. आम्ही दोघांचाही आहे म्हणजे एक कलाकार आमच्या दोघांचाही वाढदिवस हा 12 12 सप्टेंबरला आणि 12 सप्टेंबरला रिलीज आहे. आणि त्यामुळे आमच्या आम्ही जेव्हा शूट, गौरवला हे माहित नव्हतं. सॉरी नाही मी जस्ट म्हणते की आमची फिल्म खूप भाष्य करणारी आहे की युनिव्हर्स सगळं एकत्रित करतं ऍट द एंड ऑफ द डे. आम्ही एकमेकांना मॅनिफेस्ट केलंय आणि हे सगळं करताना लक्षात आलंय की युनिव्हर्सने ते आमच्याच बाबतीत केलंय की दोन्ही कलाकार असे त्यांचे वाढदिवस आम्ही बर्थडे ट्विन्स आहोत. आमचं हे पहिलं कोलॅबरेशन आहे. गौरवची ही पहिली फिल्म आहे. 12 सप्टेंबरला ह्या वर्षी शुक्रवारच आहे यार. त्यामुळे आम्ही खूप जास्त प्रॅक्टिकॅलिटीमध्ये न जाता किंवा लॉजिकली विचार न करता यार असं परत कधी होणार. त्यामुळे हे सगळे योगायोग या आणि आणि आम्हाला मिळणार त्यामुळे आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हाच ठरलं होतं की शूटिंग संपत असताना की आपल्याकडे वेळही आहे. आम्ही कारण नोव्हेंबरमध्ये शूट केलं होतं मागच्या वर्षी. आमच्याकडे व्यवस्थित वेळ होता. तर बरोबर 9 महिन्यानंतर डिलिव्हरी करायचं आमचं ठरलं होतं. तर डिसेंबर नंतर आम्ही म्हटलं आता डिलिव्हरी करायची वेळ आलेली आहे. मी ऋता तुला विचारेल, जसं तू म्हणाले की मॅनिफेस्ट केलं होतं, सो जेव्हा कुठलीही स्क्रिप्ट तू निवडतेस किंवा चित्रपटासाठी तर कोणत्या अशा गोष्टी असतात ज्या डोक्यात असतात त्या बघतेस आणि मग त्याच्यासाठी हुकार असतो? जी स्क्रिप्ट वाचून मला भीती वाटते ते मी करते. भीती वाटते. हो. कारण मला असं वाटतं डेली शो जेव्हापासून त्याच्यातून जरा ब्रेक घेतल्यापासून एक गोष्ट लक्षात आली आहे की का ब्रेक घेतला हे सतत एक स्वतःला एक विचारत असते की म्हणजे व्हॉट वॉज द रिझन की एवढं कंटिन्युअस काम चालू असताना तू त्याच्यातून बाहेर पडून आता दुसऱ्या मीडियमकडे म्हणजे मध्ये काम करायचा प्रयत्न आणि करते. खूप तर सुंदर प्रतिसाद होता. प्लस म्हणजे काय आहे त्याच्यासाठी तर मला असं वाटतं की कम्फर्ट झोन ब्रेक करण्यासाठी. कारण डेली शो मध्ये एका पॉईंटला असं होतं की टचवूड पण आतापर्यंत मला जेवढी कामं मिळाली ती मला माझ्या कामातूनच मिळालेली आहेत. पण ते काय होतं ना, मला डेली शो माझ्यासाठी 9 to 5 नाही बनवायचं. माझे मटेरियलिस्टिक गोल्स ते कधीच संपत नाही. म्हणजे ती लाईन कधीच आखता येत नाही. म्हणजे एक गाडी घेतली तर वाटतं आता मोठी गाडी घ्यावी. त्यामुळे हे कधीच संपणारं नाहीये. तर एक कुठेतरी थोडंसं स्वतःतल्या ह्युमन पेक्षा कलाकाराला जरा प्रायोरिटी देऊन तर आता कुठल्या मीडियम मध्ये काम करावं असं वाटतंय, मग का करावं असं वाटतंय. तर मग ते समजा 6 महिन्यातली एकच फिल्म मी करणार असेल तर मग ती भीती वाटते का, मग ती जर झोप नाही लागणार का, तर मला तसं काम करायचं. कम्फर्ट झोन हो. आणि थोडंसं कारण आता थोडं म्हणजे टेलिव्हिजन सोपं नाहीये, डेफिनेटली नाहीये, पण मला आता ते लक्षात आलं की ती कदाचित माझं होम ग्राउंड आहे. म्हणजे मी खूप कम्फर्टेबल होऊन जाते एका पॉईंटला. मी कामाच्या बाबतीत मी लेझी होत नाही, पण मला ते प्रोसेस एका पॉईंटला आय गेट यूज टू द होल थिंग की ओके आता आज 12 तास शूट करायचं, हे करायचं. मला ते काहीतरी कलाकार म्हणून काहीच मला ते मोनॉटनी थोडी ब्रेक करायची होती स्वतःसाठी, नॉट बाकी कोणासाठी, माझ्यासाठी की अजून काही ग्रोथ होऊ शकते का, थोडं फिजिकल काम होऊ शकतं का, थोडी अजून बेटर दिसू शकते का, थोडं फेस ग्रूमिंग होऊ शकतं का, सगळंच म्हणजे त्याचं. आणि ते डेली शो करताना काहीच वेळ मिळत नाही. मी 10 वर्ष केलंय. बरोबर. ते म्हणजे मी असं काय म्हणते माझी जवानी संपली. आणि मी पहिली मालिका केली मी 17 वर्ष होते. बाय द शो दॅट एंडेड आय वॉज 22. 23व्या वर्षी दुसरा शो केला. बाय द शो एंडेड आय वॉज 27. पण आजही तू 20 मधलीच वाटते. मी आहे 20. ललित, मी तुझ्याकडे वळेन. खरं तर फॅन्स कडनं असं ऐकण्यात येतं किंवा त्यांच्या बोलण्यात असं असतं की सुंदर कलाकार आहे, ज्यांना कोणतेही रोल भूमिका द्या ते अप्रतिम दिसतील. म्हणजे चॉकलेट बॉयचे हिरो असो किंवा एक डॅशिंग पर्सनॅलिटी असो, पण कुठेतरी स्क्रिप्ट हव्या तशा तुला मिळत नाहीये का, असं कुठेतरी होतंय का? मला असं वाटतंय की नाही तशा अजून आपल्याकडे त्या पद्धतीचं काम तितक्या जोराने होतंय किंवा पोचतंय. आणि म्हणूनच मी ही फिल्म को प्रोड्यूस पण केली आहे की मला तर वाट नाही बघायची की माझ्यासाठी मला हवी तशी स्क्रिप्ट कधी येईल. तर मला स्वतःसाठी काम जनरेट करायचं आहे किंवा मला असे सिनेमे करायचे जे मला वाटते की बनायला पाहिजे आत्ताच्या काळात. मग बरेचसे जॉनर आहेत जे नाही आपल्याकडे अजून फार एक्सप्लोर केलेत आपण. मग त्याच्यामध्ये आपण काही करू शकतोय का, नाही करू शकत आहोत, आपण प्रयोग करून बघू शकतोय का, नाही करू शकत आहोत, हे सगळं मला एक्सप्लोर करून बघायचं आहे. मला त्याची दुसरी काउंटर पार्ट हा पण आहे की मी इतकं फॉर्च्युनेट आहे की मला खूपच चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं. माझ्या सुरुवातीपासूनच पहिलाच सिनेमा मी परेश मोकाशी यांच्या बरोबर केला, समीर विद्वंस यांच्या बरोबर, आदित्य सरपोतदार. मी खूपच चांगल्या लोकांबरोबर काम केलंय. म्हणजे मी उलट फॉर्च्युनेट पण आहे की मला या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि या प्रत्येकाने मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काम दिलं दरवेळेला. त्यांनी मला असं काहीतरी काम दिलं की जे मी स्वतःला इमॅजिन करू शकत नव्हतो
किंवा मी केलं नव्हतं त्याच्या आधी. तर तीही गोष्ट आहेच की या 2017ला माझा पहिला सिनेमा आलाय आणि त्याच्यानंतर जे काही सिनेमे आले ते या वर्षांमध्ये आले. पण अर्थात माझी भूक अजून जास्त आहे. मला अजून जास्त काम करायचंय, मला अजून जास्त एक्सप्लोर करायचंय, अजून जास्त स्वतःला पुश करायचंय, अजून जास्त बघायचंय की मी काय करू शकतो, काय नाही करू शकत. तर तुम्ही मला जेवढं द्याल तेवढं कमी आहे आणि माझी तयारी तर तेवढीच आहे की जे काही आपण करू शकतोय त्याच्यासाठी जे काही वाटेल ते करण्याची माझी तयारी तर आहे. आपण बाहेरचे सिनेमे बघत असतो, भरपूर काय काही बघत असतो, तेव्हा असंच वाटत असतं ना आपल्याला की हे आपल्याला कधी करायला मिळणार, हे आपल्याकडे कधी होणार. तर मला असं वाटतं की मराठी सिनेमामध्ये आता ते प्रयोग अजून व्हायला लागलेत. आता परत काळ बदलतो आहे. लॉकडाऊन नंतर हळूहळू हळूहळू आपण आपल्याकडे चांगले नवीन दिग्दर्शक येत आहेत. आता थांबायचं नाही सारखा सिनेमा आला तर शिवराजने डिरेक्ट केलाय. गौरव पत्की सारखा डिरेक्टर आहे जो आता आरपारच्या ही पहिलीच फिल्म आहे, ती पण त्याची पहिली फिल्म होती. असे बरेच नवीन डिरेक्टर आता येत आहेत. तर मला वाटतंय की तो काळ बदलतोय आणि आता असे नवीन लोक येऊन ते काहीतरी प्रयोग करतील, काहीतरी त्यांच्याबरोबर कोलॅब करायला मजा येईल. तुम्हाला दोघांना अशी कुठली एखादी गोष्ट आहे की ज्याचा रिग्रेट वाटतो ह्या पूर्ण तुमच्या करिअर लाईफमध्ये, की ती गोष्ट आपण अशी करायला हवी होती पण आपण नाही केली? म्हणजे खूपदा आपल्याला असं वाटतं की नाही, त्यावेळेला मी ही संधी घ्यायला हवी होती किंवा मी हे नव्हतं करायला हवं, आणि त्या गोष्टीचा कुठेतरी मनात रिग्रेट असतो. असं काही आहे का? नो रिग्रेट्स. नो रिग्रेट. नाही, नाही, अजिबात नाही. मला कारण एकतर मला लक्षातही नाही राहत. मी लवकर विसरून जातो गोष्टी. तर रिग्रेट व्हावं असं काहीच मला आठवत नाही. उलट ज्या गोष्टी अशा झाल्या असतील, की ज्याच्यामुळे काहीतरी चुकलं असेल, तर ते शिकवूनच गेलंय काहीतरी. आता जसं रिग्रेट म्हटलं तर कुठेतरी मेंटल हेल्थवरती मी एक प्रश्न विचारते. कारण तुमचं क्षेत्र असं आहे ना, कला क्षेत्र, की ट्रोलिंग सुद्धा होतं. म्हणजे जितकं आज तुम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतोय, दुसऱ्या दिवशी ट्रोलिंग सुद्धा असतं आणि अपयश सुद्धा कधी कधी आपल्याला स्वीकारावं लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा स्वीकारताना कसा त्रास होतो आणि त्यातनं कसं तुम्ही स्वतःला सावरता? म्हणजे हा मेसेज असेल इव्हन सगळ्यांसाठी सुद्धा, की कसं स्वतःला पण मेंटली सुद्धा हेल्दी ठेवावं. मी दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष इग्नोर. हो. पण जमतंय एवढं लगेच इग्नोर करणं? कारण मला आत्ता मी खूप जास्त इन्व्हॉल्व आहे आणि जास्त माझी एनर्जी जाते काम करण्याच्या बाबतीत. मग हे काम नसेल चालू, हे काम संपत आलं असेल तर दुसरं कुठलं काम होऊ शकतंय. मग त्याच्या स्क्रिप्टवर काही काम होऊ शकतंय का? कोण काय करतंय? सो त्याच्यात माझा मेंदू आणि माझी वेळ आणि हे सगळं इतकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं ना, की मग ह्या गोष्टींकडे माझ्याकडे वेळच नसतो. मी लक्ष देईन आणि त्याचा परिणाम करून घेईन. म्हणजे जेव्हा घरच्यांचा सपोर्टही नव्हता फार सुरुवातीला आणि अर्थात ते मिडल क्लास फॅमिली आहे. तर त्यांना हे वाटणं साहजिकच आहे, की आपला मुलगा कुठेतरी सिक्युअर व्हावा, कुठेतरी त्याने सिक्युअर जॉब करावा. तेव्हा त्यांच्याकडून तसा सुरुवातीला सपोर्ट नव्हता. तर जेव्हा मी त्यांची गोष्ट मनावर नाही घेतली, ज्यांनी मला वाढवलंय इतकी वर्ष, तर मला वाटतं मी जर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी माझं जर ड्रीम असेल ते त्याच्या पॅशन असेल त्याच्या पाठीमागे जर मी एवढा हात धुवून लागू शकतो, तर मग बाकीच्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करूच शकतो. हृदय, तू काय सांगशील? फिलॉसॉफी तुझी कशी ह्या बाबतीत? नाही, मी ह्याच्यावर खूप काम केलंय. कारण लाईक आय सेड की मला थोडं थोडं नाही, व्यवस्थितच ओव्हर फील होतं. त्यामुळे मी जेव्हा वॉट एव्हर रिझन्स, माझ्या हेल्थ इश्यूजमध्ये माझं वजन जेव्हा खूप वाढलं होतं आणि तेव्हा मेजर ट्रोलिंग झालं होतं. पण दॅट इज स्टील फाईन. म्हणजे मी ते एवढं सिरियसली घेत नाही. पण एक असा काळ होता वेअर माय माय वर्क वॉज माय लाईफ. म्हणजे मला काहीच सुचायचं नाही वेगळं. म्हणजे मला काहीच नाही, म्हणजे मला मजा करायची हेही सुचायचं नाही, की थोडा ब्रेक घ्या वगैरे. ऑल्सो तेव्हा सर्व्हायव्हल हाच इश्यू होता अगं, की नाही पैसे कमवायलाच लागणार आहेत, हा EMI भरायचाच आहे, ह्या काही गोष्टी करायच्याच आहेत. तर मला असं वाटतं तिथपासून ते आत्ता प्रत्येक आयुष्यात आल्यापासून ऍटलिस्ट तो हा एक बॅलन्स आलाय, की मी स्वतःला आता जरा कमी सिरियसली घेते. म्हणजे की ठीक आहे, म्हणजे तू एवढं महत्वाचं नाहीये, म्हणजे हे तू नाही केलंस म्हणून होणार नाहीये तर हे नाहीये. आणि असं कधीच नाही. म्हणजे आय बिलीव्ह इन दॅट. एक लगेच कुठली तरी व्यक्ती उभी असते ते करायला. त्यामुळे आपण खूप, म्हणजे मी खूपच स्वतःला सिरियसली घेते. आपण रिप्लेस होऊ शकतो. अगदीच. आणि त्यामुळे आय थिंक आय हॅव कम अ लाँग वे. कारण आत्ता मला तो बॅलन्स तसा जमलाय. म्हणजे आणि कारण मी आता काहीच म्हणजे मी फार मनाला लावून घेत नाही, की ओके ठीक आहे, जे बोलणार आहे ते बोलणार आहे. आणि मे बी मला आधी मूव्ह ऑन व्हायला पण खूप जास्त वेळ लागायचा, की एक गोष्टीपासून मूव्ह ऑन व्हायला. मला असं वाटायचं की मी प्रत्येक गोष्टीत क्लोजर शोधायचे, की अरे आता हे काम संपलंय ना, त्याचं क्लोजर मिळू दे. आणि मग ते आता एव्हरी टाइम तुमच्या हातात नाही आहे क्लोजर. पण हे वर्कआउट करण्यासाठी ह्या सगळ्यावरती नक्कीच तू काम केलं असेल. Yeah. ते कशा पद्धतीने काम केलं, म्हणजे काय केलं त्याच्यासाठी?
मी केला होता विचार थेरपी घ्यायचा, पण समहाव माझे काही खूप जवळचे मित्र आहेत जे सायकोलॉजिस्ट आहेत, आणि तर मला आठवते माझा एक मित्र मला म्हणाला होता की तुला कुठेतरी सेटल व्हायची गरज आहे, आयदर तुझ्या डोक्यात किंवा तुझ्या पर्सनल आयुष्यात कुठेतरी. कारण आय वॉज अंडर हे की मी नाही, म्हणजे मेडिकेशन घेऊन मला हे काही वर्क करायचं नाही, कारण मग ती फेज असते. वी रिअली हॅव टू वर्क हार्ड ऑन इट. तर मी ते करायची माझी तयारी आहे, आणि मला कळत होतं की माझं संपलंय, गेलंय, जरा हल्ली आहे मी वगैरे असं. कामानेच मला वाचवलंय माझ्या कायमच. कारण मग मी सतत मग काय करायचं, मग आता 24 तास कामच करू, मग हे नाही तर हे करू. मग एका वेळेला मी सिरियल करत होते, फिल्म करत होते, नाटक करत होते, म्हणजे कसं वेळच नाही मिळत ना विचार करायचा असं होतं. पण इट डझंट हेल्प, इट डिडंट हेल्प मी. तर मी तेव्हा तो मला जे म्हणाला होता ते मी आयुष्यभर नाही विसरणार. तो मला म्हणाला कुठेतरी सेटल व्हायची गरज आहे, मेक पीस विथ समथिंग, मेक पीस विथ फ्यू थिंग्स, की ओके त्या माणसाने तुला हर्ट केलेलं, मेक पीस विथ, कारण ते बदलणार नाही. बदलणार. सो आय थिंक वन डे ॲट अ टाइम अँड मेक पीस विथ इट इज खूप महत्वाचं आहे. मला- आता हे झालंय असं. आय हॅव राग रिअलाइज आपल्याला. दॅट. Yes. माझं फक्त माझं उलट असं होतं की मी स्वतःलाच ट्रोल करत असतो. ही इज व्हेरी हार्श. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, नाही निंदकाचं घर असावं मीच स्वतः. तो निंदक. तर मी स्वतःलाच मी खूपच हार्श आहे स्वतःवर. पण मग डिमोटिवेट होत नाही तू जेव्हा स्वतःला जसं जेव्हा करतोस तेव्हा? नाही, माझा काउंटर पार्ट पण तेवढाच मग त्याला फाईट करत राहतो ना, मग त्याला उत्तर द्यावं लागतं ना, त्याला मग ते ऍक्शन मधूनच द्यावं लागतं. सो मग म्हणजे त्यातनं मग जास्त उलट मोटिवेट व्हायला होतं की ओके मग यातनं आपण काहीतरी करूया. पण ती मला वाटतं की डिल्युजनल नसणं, की तुम्हाला माहिती असणं की काय होत आहे, तर आपल्याला कळत असतं. आपण जर नसेल चांगलं केलं तर नसेल चांगलं केलं काय आपल्याला कळत असतं. आता जर का मागे पाहिलं तर तुमचा जो प्रवास आहे त्याला एका शब्दात मांडायचा असेल किंवा एका वाक्यात, तर ते काय असेल आतापर्यंतची तुमची जर्नी? एका वाक्यात किंवा एका शब्दात, म्हणजे कशी होती? रोलर कॉस्टर होती, अप्स अँड डाऊन तर होतीच त्यासोबतच असं, किंवा त्या काळामध्ये एखादी अशी गोष्ट आहे की ज्याने तुम्हाला साथ दिली जी अजूनही तुमच्या सोबत आहे? आर पार विचार. मला असं वाटतं जिद्द आणि ऑनेस्टी हे मी साथ दिली आहे टुवर्ड्स माय काम. कारण कामाशी मी खूपच प्रामाणिक आहे, बाकी आय डोंट नो, पण कामाच्या बाबतीत नाही. 100% हो, डेडिकेशन. कारण लाईक आय सेड की आधी तेच आयुष्य होतं. आता तरी तो थोडाफार तरी मध्ये हलतं सगळं, कारण मध्ये शूटला गेलं लक्षातच राहत नाही आपल्याला एक पर्सनल आयुष्य आहे. पण आहे कामा टुवर्ड्स जिद्द आणि ऑनेस्टी. आणि तुझ्यासाठी काय असेल शब्द? खूपच, कारण खूपच घडामोडी, खूपच जास्त म्हणजे रोलर कोस्टर थोडं कमी पडावा शब्द, इतकं काय 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 घडलंय. पण मला असं वाटतं की मेटामॉर्फोसिस कदाचित शब्द असू शकेल का, असं मला वाटतं. आता मी आय एम नॉट शुअर, अगदी आता बोलायचं म्हणून मी बोलतोय, पण असू शकेल कदाचित तो शब्द. त्या प्रोसेसमध्ये मी आहे असं मी म्हणेन अजून. मेटामॉर्फोसिस. मी रॅपिड फायर कडे येईन, पण त्याआधी Yes. एक शेवटचा प्रश्न घेईन. व्ह्युअर्सला काय सांगाल? तुम्ही दोघे फिट अँड फाईन, म्हणजे कोणीही बोलणार नाही असं वाटतं की आता कॉलेजमध्ये आहात तुम्ही, तर हे तुमचं डाएट आणि हेल्दी लाईफचा फंडा काय? काही नाही, मला वाटतं की स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण ती कोणीच नाही घेणार आहे, तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. आणि एका वयानंतर मग तुम्हाला त्याचं महत्व कळेल, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल की आता लेट झालंय तर असं करू नका. मी या क्षेत्रात नव्हतो तेव्हापासूनच मला ही याची गोडी होती, त्याची आवड होती. आणि मला वाटतं माझ्या आईबाबांचा पण याच्यामध्ये खूप जास्त हातभार आहे, कारण त्यांचे जीन्स माझ्यामध्ये आहेत. पण डाएट ते- रुटीन असं काही आहे का की जे तू फॉलो करतो? नाही खरं तर मी तसं काही फॉलो करत. काही म्हणजे आता नाही. हे चुकीचं आहे असं बोलणं आहे, लोकांना सांगणं की मी काहीच फॉलो नाही करत, तर मी तुम्हाला कसं सांगू फॉलो करा. पण नाही, कारण आमचं कामच असं आहे की त्याच्यामध्ये फॉलो करायला जरा अवघड जातात गोष्टी. पण त्यातल्या त्यात बाहेरचं खाणं मी टाळतो. मला जेवढं घरचं खाता येईल तेवढंच मी घरचं खातो. स्ट्रीट फूड आणि जंक फूड मला बिलकुल नाही आवडत, तर ते मी टाळतो. आणि वर्कआउट करतो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल. तो शेवटचा दिवस असल्यासारखा वर्कआउट करतो. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी काही क्लासेस लावतो, जसं किक बॉक्सिंग, जिजित्सू वगैरे असं काहीतरी शिकतोय. तर ते मला खूप आवडत असतं की काहीतरी मी फिजिकली स्वतःला चॅलेंज करत राहतो आणि जास्त काही गोष्टी शिकत राहतो. उद्या तुझं. सो मी पहिल्यापासूनच मी डान्सर आहे, भरतनाट्यम शिकले आहे. अरंगेत्रम नाही झालंय माझं, पण 3-4 वर्ष शिकले. तर आय वॉज ऑलवेज ऑन द लिनर साईड. म्हणजे
पण वेन द होल थायरॉइड आणि हे सगळं जेव्हा झालं, पीसीओडी आणि हे सगळं, आणि जेव्हा अनन्यामुळे ऍक्च्युली फिटनेसची मला खूप सवय लागली, कारण तेव्हा मी 5-6 तास वर्कआउट करत होते आणि आय हॅड टू लूज वेट ऑल्सो आणि फ्लेक्झिबिलिटी पण करायची. म्हणजे योगा पण होतं, क्रॉसफिट पण होतं, म्हणजे कार्डिओ पण होतं, सगळंच होतं. जेवढं जे मला स्क्वॉट्स कसे मारतात काय मला काहीच माहित नव्हतं. जिम मध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा गेले, कारण डान्सर असल्यामुळे असं डान्स मध्ये बेसिक फिटनेस आणि कार्डिओ होतच. पण बापरे, वेट्स करण्याचं महत्व खूपच जास्त आहे आणि ते आता कळते वेन यू सेड की तू अजून 20s मधलीच वाटते, तर कुठेतरी टर्निंग पॉइंट म्हणजे आणि डिसिप्लिन आणि ऑल्सो आयुष्यात थोडं कमी क्रिप करायला लागले मी अनंतानंतर, कारण तिच्यामुळे मी ते शिकले की जरा कमी क्रिप कर. आपल्याकडे एकदम 36 डिग्री एक टर्निंग पॉइंट आला नाही. रॅपिड फायर येस. ऋता, तुला मी विचारेन, ललितचा असा कोणता गुण आहे जो मुली लगेच अट्रॅक्ट होतील त्या गुणात? म्हणजे असं कुठली गोष्ट आहे की जी मुलींना अट्रॅक्ट करते? तुला असं काय वाटतं? फिजिक. म्हणजे इफ वी टॉक अबाउट द इंटरॅक्ट केल्यावर वेगळं असेल ऑब्व्हियसली, आणि समजा इंटरॅक्ट केलं तर ती कुठली गोष्ट असेल? इज अ चार्मर. खूप छान बोलतो. ललित, तुला ऋताचा असा सिक्रेट हॅबिट जो लोकांना माहिती नाहीये? हॅबिट गोष्ट नाही. अरे सोपं आहे ना खरं तर. आठवतंय? हा, मला असं नाही, मला माहित नाही, काय अंदाज नाही काय बोलणार आहे. सिक्रेट हॅबिट जे लोकांना माहिती नाहीये. अगदीच आता मला नाही आठवते म्हणून ते सांगतोय. पण तू कुठल्याही वेब सिरीजचं कुठल्याही फिल्मचं नाव घे, आत्ता आलेल्या कितीही रिसेंट असू दे, तिने बघितलेली असते. ती सगळं बिंज वॉच करते, तिला सगळं माहित असतं, तिने सगळ्या सिरीज, सगळ्या फिल्म, सगळं मूवीज, सगळं बघितलेलं असतं, सगळं कंटेंट अपडेटेड एकदम. शूटिंग दरम्यान घडलेली एखादी मजेदार गोष्ट जी तुमच्या दोघांसाठी आजही आठवणीत आहे? आमची एक मांजर आहे या फिल्म मध्ये, कालिंदी नावाची, आणि ती 2 टप्प्यांमध्ये आहे. अर्थात ते सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेलच. पण त्या मांजरी बरोबरचा खूपच इंटरेस्टिंग किस्सा आहे, तो सांगू नाही शकणार आम्ही आता तुम्हाला, पण त्याच्याशी आहे की नाही, म्हणजे मी हसत होतो आणि ही रडत होती. पण नाही सांगू शकत आहोत आम्ही आता. तो मजेदार किस्सा होता. मजेदार म्हणण्यापेक्षा इंटरेस्टिंग होता, खूपच इंटरेस्टिंग किस्सा होता. कारण मजेदार नव्हता तो थोडासा डेंजरही होता, पण सिच्युएशन खूप. हो, पण लाईफ मध्ये मी पहिल्यांदा ते एक्सपिरियन्स करत होतो. मला वाटतं तू पण. नाही, फिल्म मध्ये शूटिंग करत तसं काहीतरी. आणि तसं माझं आणि मांजरांचं फार सेम डोळे असल्यामुळे फार पटत नाही, त्यामुळे मी खूप डॉग पर्सन आहे. तर ह्याच्याबरोबर केमिस्ट्री जुळली होती, पण तिचं आणि माझं काही जमेच नाही. म्हणजे लिटरली व्हिडिओज आहेत वेअर मी म्हणजे तिला हाय वगैरे असं सगळं चालतं, पण ते घाबरून हो मला जरा ते अनप्रेडिक्टेबल वाटतात. मला जरा मी पण घाबरते, खूप भीती वाटते. आरपार मध्ये जर का तुमच्या दोघांव्यतिरिक्त अजून एखादी स्टारकास्ट टीम किंवा एखादा स्टारकास्ट कलाकार असतात, तर तो कोण तुम्ही निवडला असता? आमच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही आहोतच. मी तुम्हाला रिप्लेस नाही करत, डोंट वरी. जर अजून एखादं कॅरेक्टर जर ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं असतं तर ते कोण असतं? मला वाटतं शाहरुख खानचा एखादा कॅमिओ चालला असता, कारण रोमॅन्टिक फिल्म म्हणतोय आणि जेवढं त्याचं आमच्यावर हे आहे, प्रभाव आहे, मला जेवढी त्याची. आणि जर मराठी, वी ओ इट टू हिम. इफ पीपल आर सेइंग की आमची केमिस्ट्री एवढी छान आहे, वी ओ इट टू हिम कम्प्लीटली. कारण मी शाहरुख खानचे फिल्म्स बघत आम्ही मोठे झालो. मराठीमध्ये माझी खूप इच्छा आहे, मला महेश मांजरेकर सरांबरोबर काम करायचंय. बरीच वर्ष मी वाट बघतोय काहीतरी वेगळ्या याच्याने, आणि या सिनेमातही आमची इच्छा होती की त्यांच्याबरोबर काम करता यावं, पण तारखा आणि असं बरंच काहीतरी जुळून नाही आलं. पण मला त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायची आहे. म्हणजे मला ते ऍक्टर म्हणून ते खूपच इंटरेस्टिंग वाटतं, ज्या पद्धतीचं ते काम करतात ते. एक बकेट लिस्ट असू शकते. हा, मला त्यामुळे मग ते असले असते तर काहीतरी अजून मग मजा आली असती. मराठी इंडस्ट्रीमध्ये
मला मुक्ताबरोबर काम करायचं मुक्त बरोबर. मी केलंय, मला करायचंय. मी खूप फॅन आहे तिची, खूपच खूप भारी आहे ती. करायचंय काम चला, तिच्यावर. पुढच्या प्रश्नाकडे येते. सोशल मीडियावरती तुम्हाला खूप कमेंट्स येतात, अशी कुठली एखादी कमेंट्स आहे ती फार वेगळी आणि ती अजूनही तुमच्या लक्षात आहे? अरे खूप असतात आणि खूप क्रिएटिव्ह असतात लोक खरं तर. Yeah. दोघांनाही एक अशी तुम्हाला आलेली कमेंट्स जी फनी आहे किंवा मला तर असं आरपार जेव्हा मी 11-11चे ते फोटोज टाकले आणि असं तेव्हा एक सो आम्ही असं खूप त्याच्यावर कॅप्शन लिहिलं होतं की आम्ही एकमेकांना मॅनिफेस्ट केलंय. Yes. सो एका मुलीने लिहिलं होतं की मी ललितला मॅनिफेस्ट केलंय आणि मी त्याच्यावर रिप्लाय केला आणि मी अमरला. तर ते मला त्याचं खूप क्यूट आणि छान वाटलं. नाही आठवतं मला पण पटकन. मग काय मला आठवत नाही त्या प्रेमाने गोष्टी. माझा लोकं- प्रॉब्लेम तो पटापट चला, आठवत आपण पुढे करूया गेम करायचं. येस. कृपया तुला हे तू पकडणार, त्याला दाखवणार, तुला बघायचंय आणि ललित तुला हिला ऍक्टिंग मध्ये न बोलता दमशरात आपण जसं म्हणतो ते तुला सांगायचंय. फूड आहे आणि हे जेव्हा फर्स्ट ओपन करशील तो पेपर मग तुला मागे टर्न करायचा, बोलायचं नाही. आणि मोदक मी पकडते होते. अजून स्वीटच आहे पण. समोसा, वडापाव नाही, काहीतरी मला हे वडा नाही, मोदक, मोमो. मोमोज. येस. आता आता ललित ओ केले मी टर्न. अच्छा केलंय का? येस येस. तेच होतं का? नाही नाही, आता तू टर्न कर. तू पाहिलेस मी नाही नाही, पाहिलं. त्यांनी नाही पाहिलं. हे करताना. नाही नाही काहीच दिसलं मला. बघितलं. पक्का कारण पक्का. ब्लॅक अँड व्हाईटच आहे. हो, ती पण मला थोडं कन्फ्युजन आहे. हो मला पण त्याचं झालं होतं. मोमो की मोदक मी थोडा वेळ मग मला शेजवान सॉस दिसला जो ब्लॅक अँड व्हाईटच होता. ओके का तुला? हा. कसं तुम्ही सांगू? नख, पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, सुकापुरी. पण याच्यातलंच आहे काहीतरी. भेळपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस, सुकापुरी, दहीपुरी. येणार ते आपण पार्ल्याला. नेक्स्ट. चार पैकी एक काय? बोट, फिंगर चिप्स, फ्राईज. येस. झालंय का? परत. शेवपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, दहीपुरी, मसाला पुरी. पण त्याच्यातलंच आहे. पुरी, भेळ. हे काय आहे? अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे. मी बघू. नाही, मी सांगतो तुला. मी सांगणार. मला वाटतं तेच आहे जे मला तुला वाटतं. गेस झालं का? परफेक्ट. बहुतेक कदाचित. आईस्क्रीम. पण काय? ओ अच्छा फ्लेवर पण सांगायचं. फ्लेवर कसा कळणार? नाही हो, व्हॅनिला, चॉकलेट, पाम. पाम आईस्क्रीम. तुला तुला आता मीच दाखवायचं आहे. नाही का? हा नाही, मीच करणार. अच्छा नाही, उलट हा ठीक आहे जाऊ दे. पण आता मी बघितलं. फ्राय करतायत काहीतरी वडे, समोसा, डोसा. काय मोठ्या साईजचा आहे का काहीतरी? पुरी, बटाटा पुरी नाही, शेवपुरी, छोलेपुरी. ग्रेट. थँक्यू तुम्हाला दोघांना. केली नाही गाईज. कसा वाटला हा गेम आणि जाता जाता काय सांगा? आम्ही दोघं खूप पुढे आहोत. खुश झालो. आवडती डिश कुठली तुमच्या दोघांची? फुडीला हा प्रश्न कसा विचारू शकतोस तू? एखादी अशी प्लेस असते ना की तिकडची पाणीपुरी मला स्पेशली आवडते
किंवा इकडे पुढी मी अन्याय होईल ना इकडे कारण जाऊन सगळं खाऊ शकतो. पण जसं मामलेदारची मिसळ Like that. तसं काहीतरी की त्या ठिकाणाचं तो खाद्यपदार्थ फार आवडतो. गोकुळामध्ये ओम मार्ट म्हणून आहे, मला त्याची पाणीपुरी खूप ओके. तरी तुला सगळं मला सगळं मला पण तरी एखादं काहीतरी असेल ना जे फेवरेट असतं खाण्यामध्ये आपलं. नाही माझं असं काही नाही घरचं मग मी म्हणेन त्यातल्या त्यात सगळ्यात Ideally जास्त favorite. घरचं, पण असं पाणीपुरी हा, पाणीपुरी खूप भारी असते, खूप सोलकढी पण खूप भारी असते. तर चलो एंड करूया आपण. खूप छान वाटलं तुम्हाला Thank you. दोघांना भेटून आणि तुमच्यासोबत शॉर्ट स्पीड रॅपिड फायर आणि हा गेम खेळून. जाता जाता नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय सांगाल आरपार या चित्रपटाबद्दल आणि का बघावा हा चित्रपट ते सुद्धा. एकतर थँक्यू सो मच इतका चांगला आणि इतका छान सुंदर इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल. आणि आम्ही तुम्हाला एवढंच आव्हान करू की आमचा सिनेमा लव्ह स्टोरी जी आम्ही घेऊन आलो रोमॅन्टिक ती तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघाल. या पद्धतीचं आम्ही पूर्ण खात्री बाळगली आहे. सगळ्या गोष्टी आहेत या सिनेमामध्ये, गाणी आहेत, रोमॅन्स आहे, खूप चांगल्या पद्धतीने शूट झाली आहे. आणि हा सिनेमा आता तुमच्यापर्यंत आलाय 12 सप्टेंबर पासून रिलीज होतोय. तर भांडू तरी नांदू नाग हे जितेंद्र जोशी यांनी या एका गाण्यात लिहिलंय. तर असं जर तुम्ही कधी कोणाला म्हटलं असाल, असं जर तुम्हाला आजही कोणाला म्हणावंसं वाटत असेल, आता तुम्ही हे असं म्हणत असाल तुमच्या जोडीदाराबरोबर, तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. हा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. तर तू काय सगळंच सांगशील? त्यांनी छान सांगितलंय. तर मी एवढंच सांगेन की आमचा वाढदिवस आहे 12 सप्टेंबरला आणि आमची फिल्म येते आरपार. तर प्लीज आमचे शोज पटापट हाऊसफुल करा आणि आम्हाला हे छान गोड आयुष्यभर लक्षात राहील असं बर्थडे गिफ्ट द्या. थँक्यू. तुम्हाला दोघांना नवभारत नवराष्ट्राकडनं इन ऍडव्हान्स हॅपी बर्थडे आणि तुमचा वाढदिवसाचा दिवस खूप छान जावो आणि हा चित्रपट सुद्धा भरघोस प्रतिसाद आणि यश असा मिळो असं मी Thank you. म्हणेन. थँक्यू सो मच. थँक्यू.